पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शेखर साहेब, शेखर साहेब, नेत्रा अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, नेत्रा तू आता नेत्रा तू आता इथे कशी? नेत्रा थांब. अगं नेत्रा ऐक माझं, तू आधी शांत हो. काय करतेस नेत्रा तू? अद्वैत साहेब, काय झालं? तू गेली होती ना, परत केम आवी? काय झालं? नेत्रा तू इथे धूर कसलाय? काय झालंय? काय काय आरडाओरडा काय चाललंय? आणि अद्वैतच्या खोलीतून धूर येतोय. आई मी नेत्रा तू शांत हो. आधी ऐक ना माझं, शांत हो ना नेत्रा. नेत्रा अद्वैत साहेब, दरवाजा उघडा. नाही ना? काही लागलं नाही ना तुम्हाला? नेत्रा काय करताय तुम्ही असं? काय बिघडवलंय त्यांनी तुमचं? का त्यांच्या जीवावर उठलात तुम्ही? तुम्हीच म्हणता ना, तुमच्या पोटच्या मुलापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते तुम्हाला, म्हणून मारायचा प्रयत्न करताय का तुम्ही त्यांना? नेत्रा साहेब, बघितलं तुम्ही, मी तुम्हाला
मी तुम्हाला सांगितलं होतं की रुपाली बाई साहेब अद्वै साहेबांना आग लावून मारून टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. नेत्रा माझं ऐकून घे. साहेब मला सांगा, आता जर का अद्वै साहेबांना काही झालं असतं तर आपण काय करणार होतो? सांगा ना, आपण काय करणार होतो? नेत्रा नाही साहेब, तुम्ही नेहमी म्हणता की तुमचा रुपाली बाई साहेबांवरती खूप विश्वास आहे, पण त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट आहे, त्यांना अद्वै साहेबांचा जीव घ्यायचा आहे. अगं बाई, तुला काय वेळ बीड लागलाय की काय? काही बोलतेस तू? अरे मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा. नेत्रा माझं एकदा ऐकून तरी घेशील? आग लागली नाहीये. ये इथे बघ. रुपालीने पूजा केली आहे. शेखरराव, काय म्हणते ही? मी आग लावली? रुपाली मी आग लावून अद्वैचा जीव घ्यायचा प्रयत्न केला शेखर. नाही मी रुपाली तू शांत. आई प्लीज शांत. मी कशी शांत होऊ? आधी तू ऐकलंच नाही काय म्हणाली? असं नाही होऊ शकत आधी. माझ्या पोटच्या मुलासारखं आहेस तू. मी काय म्हणतेय? मी का जीव घ्यायचा प्रयत्न करेन? मी आग लावली मी शेखर. तुझ्या भल्यासाठी पूजा करत होते मी आधी. माझा जीव का नाही गेला त्या दिवशी? आई प्लीज असं काही नको बोलूस तू प्लीज. रुपाली तू शांत हो. शांत, आपण शांतपणे बोलूया ना. बोलण्यासारखं काय राहिलंय शेखर? ही कसले आरोप करते माझ्यावर? मी नाही सहन करू शकत. अगं तिचं काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही शेखर, मला नाही सहन होते. मी आग लावण्याचं. आई नेत्रा आई प्लीज ऐक माझं. प्लीज. सासूबा, पाणी. पाणी पाणी. सावकाश. आई, काय घडलं हे? कोणाची तरी दृष्ट लागली आपल्या घराला. काय होतंय हे सारखं? मी आग लावेन आधीचा जीव घेण्यासाठी. आई नेत्रा पागल છે કે તું અક્કલ નથી તારામાં? असं वाटतंय की माझा जीव गेला असता ना त्या दिवशी तर बरं झालं असतं. असं नाही बोलू ग. आई प्लीज असं नको बोलूस तू प्लीज. एक मिनिट. इथे तू मला सांग, नेमकं काय झालंय? बोल आता. फाल्गुनी, केतकी तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा. भाऊजी पण फाल्गुनी तिला घेऊन जा ताबडतोब. पप्पाजी ताबडतोब. काकू आई
कुणी मला सांगेल का हा सगळा काय प्रकार आहे? आई, आई मी सांगतो. रुपालीने अद्वैतसाठी पूजा केली होती. त्याचं असं म्हणणं होतं की ही पूजा सगळ्यांच्या नकळत करायची आहे. मग ही मुलगी अशी ओरडत का आली? आणि ती असं का म्हणते? रुपाली अद्वैतचा आग लावून जीव घेणार होती. काय ग? ए अगं आता तरी बोल ना, हा सगळा काय प्रकार आहे? अगं मी तुला विचारतेय, नेत्रा सांग काहीतरी, बोल. नेत्रा, तूही तुझ्या रूम मध्ये जा. जा. आपल्याला त्रास द्यायचा असंच या मुलींनी ठरवलंय का? आई तसं नाहीये. अरे रुपालीला किती त्रास होतोय बघतोयस ना? हो पण शेखर, आता मात्र अति होते. हे आपलं घर एवढं अशांत कधीच नव्हतं. आणि आज तर रुपाली अद्वैतचा आग लावून जीव घेणार असं बोलून तिनं हद्दच पार केली. अगं पण आई, शेखर, तू आता माझं ऐक. या नेत्राच्या बाबतीत काहीतरी शेवटचा निर्णय घे, नाहीतर आपल्या घरात अशीच अशांतता राहील बघ. हे बघ आई, आपण आत्ता या विषयावर नको बोलायला. माझं ऐक ना, आपण उद्या सकाळी उठल्यावर शांतपणे या विषयावर बोलूया. मी प्रॉमिस करतो तुला. आता तू जाऊन झोप जा. आजी, बाबा बरोबर बोलतायत. प्लीज आपण उद्या बोलूया प्लीज. रुपाली, ऐक ना, प्लीज रडू नकोस. हे बघ, मला कळते तुला खूप त्रास होतोय, पण काय शेखर, सहनशक्तीच्या पलीकडे गेले आता सगळं. आधीच्या भल्यासाठीच पूजा करत होते ना मी. तुम्हाला सांगितलं होतं, नेत्रामुळे पूजा पूर्ण नाही झाली आणि सगळ्यांना कळलंय आता, त्यामुळे त्याचा उपयोगही नाही काही. रुपाली, मला वाईट या गोष्टीचं वाटतंय शेखर. मी सांगितलं होतं नेत्राला पूजेच्या बाबतीत, तरी तिने आरोप केलेत माझ्यावर. असं का करते ती? त्या दिवशी पण असंच झालं. मी आधीसाठी बासुंदी केली. तिला माहित होतं मी बासुंदी करणार आहे, तर म्हणे मी विष घातलं होतं आधीला मारण्यासाठी. मी काय वाईट केलंय तिचं शेखर, म्हणून ती असे आरोप करते माझ्यावर. खूप त्रास होतोय मला. मी आई आहे ना त्याची. तुला माहितीये ना आधी माझा तुझ्यावर किती जीव आहे. मग ही असे आरोप का करते माझ्यावर? ती तुमच्याशी व्यवस्थित बोलते ना? प्लीज प्लीज तिला समजावा शेखर. माझ्याबद्दल जी काही कटुता असेल ना मनात, ती काढून टाक म्हणावं प्लीज. बाबा, नेत्रा तुम्हाला काही बोलली होती याबद्दल आधी? बोलली होती तुम्हाला? हा, शेखर, नेत्रा बोलली होती का तुम्हाला? माझी शपथ घेऊन सांगा शेखर, ती बोलली होती का? बोला, बोलली होती का ती? हो, ती बोलली होती मला, पण मी तिला समजवलंय. मला असं वाटतं तिचा काहीतरी गैरसमज झालाय.
गैरसमज? एक आई आपल्या मुलाला जाळून मारेल असं म्हणणं हा गैरसमज असू शकतो शेखर? काय बोलताय तुम्ही? तुला तरी पटतंय का रे हे आधी? आई माझ्या मनात नको नको ते विचार येत होते, म्हणून मी माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण मी जेव्हा वाचले तेव्हा मला कळलं की मी खूप मोठी चूक करत होते. असं मी करायला नको होतं. म्हणून मी ठरवलं की आता आयुष्य नव्याने सुरू करायचं, चांगले विचार करायचे. मी त्याची सुरुवात पण केली, पण ही नेत्रा नको नको ते आरोप करते माझ्यावर शेखर. हे सगळं कठीण होऊन बसलंय. माझं चुकतंय. मी कमी पडते कुठेतरी. आई प्लीज डोंट से दॅट एव्हर अगेन प्लीज. तू कुठेही कमी पडत नाहीयेस आई. आधी पण नेत्रा, मला माहितीये हे सतत का होतंय. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, नेत्रा माझं रक्षा कवच म्हणून इथे थांबली. तिला सतत वाटत असतं की माझ्याबरोबर काहीतरी वाईट होणार आहे, आणि याच गोष्टीचं ओव्हर थिंकिंग केल्यामुळे तिच्या हातून हे सगळं असं होतंय आई. बाबा शी इज व्हेरी जेन्युइन गर्ल. आपण तिची ट्रीटमेंट सुद्धा सुरू केली आहे, पण बाबा घरात जे काही घडतंय त्यामुळे तिलाही त्रास होतोय आणि आपल्यालाही. सो मला असं वाटतं तुम्ही जे तिला काम दिलंय माझं रक्षा कवच म्हणून माझ्याबरोबर राहण्याचं, ते प्लीज आता थांबवा. अदरवाईज तिला सतत असं वाटत राहणार की माझ्या जीवाला काहीतरी थ्रेट आहे, आणि पुन्हा पुन्हा हेच घडणार बाबा. ते शक्य नाही अद्वैत. का शक्य नाहीये बाबा? मागे तुम्ही तिला परत घरी घेऊन आलात तेव्हा खरं तर मला तिला घरात येऊ द्यायचं नव्हतं, पण तरीही मी येऊ दिलं, कारण मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. पण याचा सगळे काय परिणाम होत आहे ते दिसतात ना आता. आपल्याला आता हे थांबवावं लागेल बाबा, नाहीतर सिच्युएशन अजून वर्स्ट होईल. प्लीज. मला आधी काय म्हणतोय ते पटतंय शेखर. प्लीज एकदा विचार करा. तुमच्यासाठी हे घर महत्वाचं आहे की नेत्रा? अद्वैत, माझ्याकरता अद्वैत महत्वाचं आहे. रुपाली, तू चल. मी पूजेचं आवडते. आई मी आवरतो, तू जाऊन झोप जा. नाही आधी, पूजा मी करत होते ती पूर्ण नाही झाली, पण निदान मी आवरते तर. आई प्लीज, मी आवरतो म्हणलं ना, मी आवरतो. तू जाऊन शांतपणे झोप आता. आणि पूजा पूर्ण नाही झाली म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. माझा देवावर नसला ना तरी तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आई. तुला हवं असेल तर फक्त तुझ्यासाठी मी ती पूजा करून घेईन नंतर, पण तू आत्ता शांतपणे जाऊन झोप. ओके चल. देवी आई, हे असं का घडतंय? तू नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करते? तू दिलेल्या संकेतांमुळे आजवर जे घडणार आहे तेच मी बोलले, आणि तसंच घडलं सुद्धा. पण आता हे सगळं काय होतंय? आग लागली नाहीये. ये इथे बघ इथे. रुपालीने पूजा केली आहे. साहेब ही बासुंदी खाऊ नका तुम्ही. या बासुंदीमध्ये विष आहे. मी विष टाकलंय बासुंदीत असं म्हणणं आहे ना तुझं? पण मग मीच प्यायली ती आहे ना, मी जिवंत.
हे सगळं घडतंय की घडवलं जातंय? तू का परीक्षा घेतेस माझी? हे सगळं मी शेखर साहेबांना कसं समजावू?